तुळजापूरमधील आई तुळजाभवानीला मांसाहार नैवेद्य दाखवला जातो हे आपल्याला माहिती आहे का? आता आपल्यातील बरीचशी लोक म्हणतील, काही सांगू नका, आम्ही आत्तापर्यंत असं कधी ऐकलं नाही. मग तोच तर प्रॉब्लेम आहे. आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही, आई तुळजाभवानीला मांसाहार नैवेद्य का दाखवला जातो. तुळजापूरमधील आई तुळजाभवानीचं मंदिर हे आपल्या महाराष्ट्रातील कुलदैवत मानलं जातं. त्यामुळं प्रत्येकाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. आई तुळजाभवानीला मांसाहार नैवेद्य का दाखवला जातो. आज आपण अशा विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जो फक्त इतिहास नाही, जी फक्त श्रद्धा नाही, तर ते गूढ आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वारा घोंगावत आहे. वातावरणामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. आणि असा एक काळ चालू आहे जिथे प्रत्येक पाऊल इतिहास घडवत आहे. आता आई तुळजाभवानीला मांसाहार नैवेद्य दाखवलं जातं हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. सन 1659 मराठा साम्राज्य उभा राहत होतं आणि त्या साम्राज्याच्या केंद्रस्थानी उभा आहेत एक व्यक्तिमत्व, एक ध्येय, एक जिद्द, श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ते फक्त एक राजा नव्हते, तर ते प्रत्यक्षामध्ये एक विचार होते, एक स्वप्न होतं. आणि ते स्वप्न होतं स्वराज्याचं स्वप्न. पण प्रत्येक स्वप्नाला विरोध करणारे लोक असतातच. आणि त्या काळामध्ये आदिलशाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे मोठं आव्हान होते. त्यामुळेच विजापूर दरबारामध्ये एक निर्णय घेण्यात आला. एक निर्णय जो पुढे इतिहासामध्ये रक्ताने लिहिला गेला. आणि त्याच निर्णयाचं नाव होतं अफजल खान. अफजल खान असा व्यक्ती होता जो शरीराने उंच होता, निर्दयी होता, कपटी होता. त्या अफजलला फक्त एकच काम दिलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवट करायचा. पण अफजल खानाला हे चांगलं माहिती होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धामध्ये हरवणं शक्य नाही. कारण की राजे फक्त तलवारीने लढत नव्हते, तर ते श्रद्धेने लढत होते. आणि म्हणूनच अफजल खानाने निवड केली एक वेगळी वाट. तो थेट शिवाजी महाराजांकडे गेला नाही, तो गेला त्या शक्तीकडे ज्यावर शिवाजी महाराजांचा अढळ विश्वास होता. अफजल खान गेला तुळजापूरला. तुळजापूर एक प्राचीन आणि पवित्र, अत्यंत शक्तिशाली स्थान. येथे वसलेली आहे आई तुळजाभवानी, ती देवी ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपार विश्वास होता. त्यामुळेच राजे आई तुळजाभवानीला कुलदेवी मानत होते. अफजल खानाला वाटलं, जर छत्रपती शिवाजी महाराजांना हरवायचं असेल तर त्यांच्या श्रद्धेवरती हल्ला करावा लागेल. आणि मग इतिहासामध्ये आला तो काळा दिवस. असं सांगितलं जातंय, अफजल खानाने तुळजापूरच्या मंदिरावर हल्ला केला, मंदिर पूर्ण विध्वंस केलं. एवढंच नाही तर अफजल खानाने देवीची मूर्ती देखील तोडली. त्यावेळेस त्याला वाटलं की त्याने शिवाजी महाराजांची शक्ती मोडून काढली. पण इतिहास दिसतो तसा नसतो. काही गोष्टी तलवारीने नाही तर विश्वासाने घडतात. लोककथेमध्ये सांगितलं गेले, ज्यावेळेस अफजल खानाने तुळजापूरचं आई तुळजाभवानीचं मंदिर तोडलं, मूर्ती तोडली, त्याच क्षणी आई तुळजाभवानीने मंदिर सोडलं. सांगितलं जाते, ज्यावेळेस आई तुळजाभवानीने तुळजापूर सोडलं, त्यानंतर ती शिवाजी महाराजांच्या तलवारीमध्ये जाऊन बसली आणि त्याच तलवारीने महाराजांनी अफजल खानाचा वध केला. म्हणूनच तर आई तुळजाभवानीला मांसाहार नैवेद्य दाखवलं जातं. पण मुळामध्ये आई तुळजाभवानी ही तुळजापूरला आली कशी? तुळजाभवानीचं नाव तुळजा कसं काय पडलं, हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आता जरा सर्वांनी लक्ष देऊन ऐका. प्राचीन काळामध्ये कर्दम ऋषी नावाचे एक महान तपस्वी होते. त्यांची पत्नी अनुभूती एकदम साधी आणि शांत. एके दिवशी कर्दम ऋषीचं निधन झालं. त्यामुळं त्यांची पत्नी अनुभूती ही एकटी पडली. अनुभूती तिच्या लहान मुलांसोबत तपस्या करत होती. त्यावेळेस राक्षसांची त्यांच्यावरती नजर होती. त्या राक्षसाचं नाव होतं कुकुर, जो त्यांच्यावरती हल्ला करणार होता. घाबरलेल्या अनुभूतीने देवीला हाक मारली, वाचवा. त्याच क्षणी तिथे एक देवी प्रकट होती, आदिमाया भवानी. राक्षस देखील आपल्या मूळ रूपात येतो, म्हणजे महिषासुराच्या. महिषासूर आणि आदिमाया भवानी या दोघांमध्ये प्रचंड युद्ध होतं. देवी महिषासुराचा वध करते, अनुभूती आणि तिच्या मुलांना वाचवते. त्याच क्षणी लोक म्हणायला लागले, अनुभूतीने आवाज दिला आणि देवी त्वरित आली. त्यामुळं देवीला नाव पडलं त्वरित भवानी. त्वरित भवानीचंच पुढे आई तुळजाभवानीमध्ये रूपांतर झालं. तुळजाभवानीला जो मांसाहार नैवेद्य दिला जातो, तो आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने
अफजल खानाचा वध झाला म्हणून दिला जातो किंवा महिषासुराच्या नावाने दिला जातो असं अनेक इतिहासकार मानतात. पण प्रत्यक्षामध्ये गोष्ट वेगळी आहे. तुळजाभवानीचं मंदिर किंवा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहता तो 1000 वर्ष जुना आहे असं म्हटलं जातं. इतिहासकार म्हणतात की तुळजाभवानीचं मंदिर हे राष्ट्रकूट राजांच्या काळामध्ये बांधलं गेलं असावं. आपण जे काही सांगितलं ती काही एक कथा नाही, एक परंपरेचा प्रभाव आहे जो हजारो वर्षापासून या मंदिरामध्ये चालत आलाय. अनेक परंपरा पाळल्या जातात, नैवेद्य दिला जातो, पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये तर भक्तांची गर्दी उसळते. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आहे जी सर्वांना विचार करायला भाग पाडते. एक असा प्रश्न जो अजूनही लोकांना गोंधळात टाकतो. खरंच आई तुळजाभवानीला मांसाहार नैवेद्य दाखवला जातो? तर बऱ्याचशा लोकांचं उत्तर येतं हो. आता काही लोक म्हणतात देवीला मांसाहार नैवेद्य दाखवला जातो त्याचा संबंध अफजल खानाच्या वधाशी आहे. तर काही लोक म्हणतात देवीने महिषासुराचा वध केला होता त्याच्याशी हा संबंध आहे. तर काही लोक म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये ज्या परंपरा चालू होत्या त्या परंपरेनुसारच तिथे मांसाहार नैवेद्य दाखवला जातो.